साप दिसलाय आम्हाला येता येता एक. जुदानी माते की जय. हाय मित्रांनो, स्वागत आहे आमच्या या ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही कुठे चाललो माहिती का? विरारला. विरारला कशासाठी? तर देवीचं दर्शन करण्यासाठी. आणि विरारला म्हणजे कोणती देवी, कोणत्या देवीला चाललोय आपण? जीवदानी आई. विरार बोलतो तर जीवदानी आई. तर आता नवरात्री असल्यामुळे आम्ही आज जीवदानी आईचं दर्शन करणार. आता मी फर्स्ट जाऊन आम्ही अंधेरी स्टेशनला पोहोचणार आणि मग तिकडनं आम्ही ट्रेनने जाणार. ट्रेन कारण की बेटर पडेल, कारण की एवढी ट्रॅफिक असेल आता. हो, आणि इथे पण खूप ट्रॅफिक आहे कधीपासून. आता आम्ही पोहोचलो आहे अंधेरी स्टेशनला. आणि मॅडम बघा, आज फुल ग्रीन डे झाली आहे. भारी वाटते हा. पण ट्रेनमधून आता आम्ही उतरलो आहे. आता चाललो आहे ऑटोनी मंदिराकडे. मंदिराचं दर्शन तर इथूनच झालं आहे. मंदिर वर डोंगरावरती असल्या कारण इथूनच मंदिर दिसते. तुझी सेवा करीन तुझा आता आम्ही चाललो आहे रोपने, कारण वरती लेट होईल पोचता पोचता, त्यामुळे रोपने चाललो. आणि येताना मग आम्ही शिडीने उतरून येणार आहे. तर आता आम्ही निघालो. आणि हे इथे थांबलेत तिकीट काढण्यासाठी, तिकीट काउंटर. ते वेटिंगमध्ये आम्ही बसलेलो आहे आता. आणि आम्ही तिकीटसुद्धा काढले आहे. तर तिकीट बघू शकता, पर पर्सन 250 तिकीट आहे. तर दोघांचे 500. आता रोपमध्ये बसल्यावर आम्ही पण फर्स्ट टाईम फिलिंग येणार आहे रोपमध्ये, काय मज्जा येते. तर बघा किती, बापरे बापरे. आता आय थिंक ह्याच्यानंतर आमचा नंबर येणार आहे. आम्ही आता इथे रोपवेसाठी वेट करतोय. आणि आता मी पण खूप एक्सायटेड आहे ह्याच्यामध्ये बसण्यासाठी, कारण मी ह्याच्यामध्ये फर्स्ट टाईम बसणार आहे. आणि इथे बघू शकताय तुम्ही, रोपवे आली आहे. तर चला रोपवेची मजा घेऊया. आता आम्ही चाललो आहे वर रोपवेनी. बघू शकताय तुम्ही, हे वेगळे प्रकारची अशी लोकल ट्रेन सारखीच आहे. मस्त वाटतंय खूप, वेगळं काहीतरी. आम्ही उतरलो आहे आता रोपवेमधून. आम्ही आता थांबलो आहे लाईनमध्ये. आणि तुम्ही खाली बघू शकता आईची गाणी चालू आहे. आणि बघू शकता इकडे मस्त आईचं दर्शन झालं आहे. आणि दर्शन तर इतकं छान झालं आहे ना, खरंच खूप छान वाटलं. आणि इकडे गाणी चालू होती तर आम्ही सुद्धा तिथे बसलो. खूप छान वाटलं तिथे बसून, मस्त गाणी चालली होती. आणि इथे बघा, आईचा आज 5वी माळ असल्यामुळे इथे कित्येक लोकांच्या अंगात पण आलेली आई. तर आता आम्ही निघतोय. निघताना देवाचं एक शेवटचं दर्शन घेतलं आणि निघालो. आणि तुम्ही बघू शकता या मंदिरामधून सनसेट व्ह्यू किती मस्त वाटतंय. घरातून आम्ही म्हणून एवढं लेट निघालेलो, कारण की आम्हाला स्पेशली हा व्ह्यू एन्जॉय करायचा होता. रुपालीला पण खूप आवडतं असं बघायला, म्हणून आम्ही एवढं लेट निघालेलो.
आम्ही आलो आहे आता, दर्शन घेऊन झालं आहे आईचं आणि वरच्या साईडकडं आलो आहे काल भैरवचं दर्शन करायला. आणि इथे वरती पण एक देवी होती, तर आम्ही त्या आईंचं पण दर्शन घेतलं. तर हे आता गेलेत दर्शन घेण्यासाठी. तर तिकडे त्या भटजी काकांनी सुद्धा आम्हाला देवीची एक वेणी काढून दिलेली, देवी आईची. आणि इथे बघा महाकाली आई. तर महाकाली आईचं पण माझं इतकं छान दर्शन झालेलं ना, वाव. तर आम्ही आता उतरतोय खाली आणि आता आम्ही शिड्यांनी खाली उतरणार आहे. येताना तर आले रोपणी, पण आता जातोय शिड्यांनी. हा पण एक वेगळाच मजा असते ना उतरायची पण. तर हे मजा करत करत जाऊया. छान दर्शन झालंय आमचं. बापरे, इतकं छान दर्शन झालंय ना, अंगावरती काटा आला एवढा. सिरियसली माझे तर पूर्ण कानच बंद झालेले. वेगळंच काहीतरी वाटलं. खूप छान दर्शन झालंय. नाईट व्ह्यू तर बघा इकडून वरतून, वाव. इथं बघू शकताय तुम्ही गुफाच्या आतमध्ये एक देवस्थान आहे काहीतरी. वाव, खूप छान. पहिला आम्ही आलेलो इकडे जेव्हा आम्ही कपल होतो, दगडांचा सारखं असं पायऱ्या होत्या. हो, आता किती छान बनवलंय. असं म्हणजे चालायला पण काय असं पायाला टोचत वगैरे पण नाही. प्रॉपर टाईल्समध्ये लोकांनी काम केलेलं आहे आणि कन्स्ट्रक्शन पण होतच आहे अजून खूप म्हणजे चांगलं करण्याच्या तयारीमध्येच आहे लोक. आणि इकडे बघू शकताय तुम्ही देवीचं. आम्ही इथून खाली उतरलो आहे जस्ट. आणि ही आमची मॅडम तर एवढी खुश झाली. इतकं छान दर्शन झालंय ना. आणि तिला देवीचं आणि मला स्पेशल आईची वेणी तर भेटली. हो, अजूनच मी खुश झाली. मी लावलेलं पण मी तर फर्स्ट टाइम आता इकडे चालतोय असं मला वाटतंय. हे वेगळंच काहीतरी वाटतंय. आज आपण दमणार आहे. हा, दमणार आहेस तू? एवढं पायरी उतरायचं, सरळ पायऱ्या आहे बघा ना, डायरेक्ट. बघून डोळेच फिरतात एकदम. हो, चला चला चला. काय यायच्या टायमाला तर रोपणी आलो मस्त. हो ना. आणि जायच्या टायमाला पण थोडा वेगळा एक्सपिरियन्स करूया. पण ही चालायला वेगळीच मजा येते. चालायला तर वेगळीच मजा येते, ते पण हातात हात घालून आणि नवऱ्यासोबत असताना आणि बायकोसोबत असताना. बस. आणि मॅडम थकल्या. लय थकली. ते पण असं तसं नाही थकली आहे. डायरेक्ट उभी सीडी आहे, उभी. बघू शकताय तुम्ही. काल चक्कर आली. डोळे फिरतात का बघू दे. डोळे फिरव, डोळे तर फिरव ना एकदा. फिरव. साप दिसलाय आम्हाला येता येता एक. त्याच्या घरी चाललंय झाडात. भरपूर मोठा साप आहे ते पण. आम्ही आलोय खाली. तुम्ही बघू शकताय किती घाम आलाय मला. आणि पाय पण इतके कापतात आहे ना. स्ट्रेट उभे राहून दाखव ना. मला तर पाय तेव्हा कापायला लागले तेव्हा साप दिसला. काय हा, साप. अरे घाबरले तुम्ही? मग नशीब मी तर पुढे निघून आली. मी तर बघितलं पण नाही. किती मोठा साप होता माहिती तुला. तर आमचं दर्शन पण खूप छान झालेलं आहे. जुदानी माते की जय. आणि जेव्हा आम्ही खाली पोचलो तेव्हाच आरती सुरू झाली. तुम्ही बघू शकताय TV मध्ये आरती चालू आहे. तर आता आम्ही आलो आहे बॉम्बे बर्गरमध्ये. भूक लागलेली आम्हाला थोडी. ऑर्डर दिलं रुपाली? स्पायसी पेरी पेरी बर्गर आणि एक क्रंची बर्गर. ओके. 2 बर्गर. मला आलो आणि असं काही नाही खाणार, असं कधी होणार काय? हो का. मॉकटेल्स पण आहे इकडे. तर आमचा बर्गर आला आहे इकडे, बघू शकताय. हे घ्या मॅडम.
माझा कोणता आहे? हा तुमचा आहे आणि हा माझा आहे. ओके. फ्रेंच फ्राईज पण मागवलं आहे. मॅडमला आवडतं फ्रेंच फ्राईज खूप. आता आम्ही चाललो आहे घरी ट्रेन पकडायला. अय फास्ट चाल, फास्ट. स्लो चालली तर बघ. आवाज नीचे. खूप दमवलंय आज मी. आणि आम्ही यायच्या पहिल्याच ट्रेन उभी आहे. रुपाली लवकर चल. नटूला आमच्या वॉफल घेतलंय थोडं खायला. तिला खूप आवडतंय. मम्मा तुला पाहिजे? म्हणून तिला खुश करायचं. ओके. हे बघा यांचं कसं आहे बनवायचं तरीका. तुला पण घे एक रुपाली. का एक खाऊया ना आपण एक एक. ओके. पार्सल करणार आहे. तर चला मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे घरी आणि आता विचार केला आहे की हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करू. तर आम्ही पहिला नटूला घेणार मग घरी जाणार आणि मग घरी जाणार. तर खूप दमल्यासारखं झालंय. घरी जाऊन ब्लॉग एंड करण्यापेक्षा आम्ही विचार केला इथेच एंड करू. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हो. लाईक करा, आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.